श्री राजेश पाडवी। अध्यक्ष महोदय, मागील सरकारमधील अनेक यशस्वी योजनांपैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार व नवतरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनवण्यासाठी मोलाची ठरली। आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत 3510 प्रशिक्षणार्थी मागील 5 महिन्यापासून कार्यरत आहेत। येत्या 1 ते 1.5 महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे। सहाय्यक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत। प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय? पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील। यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत 6 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे, जेणेकरून नंदुरबार जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहाय्यकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल, यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी माझी या औचित्याच्या मुद्द्यातून मागणी आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। लातूर शहरात 4 दिवसापूर्वी बाळू डोंगरे यांची निर्घृण हत्या झालेली आहे आणि जे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत, ते फरार आहेत। त्यामुळं मी आपल्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो। त्याचबरोबर लातूर शहरामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक हत्या, अनेक खून हे झाले आणि त्याचा तपास अजूनही लागलेला नाही। पैगंबर हाजी मलंग यांची गळा चिरून हत्या करण्यात आली। तसेच बशीर मदार शेख बाबळगाव, म्हणजे माझ्या गावाचा हा नागरिक, त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आणि अजूनही गेली 2 वर्ष याचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही आहे। आणि भाग्यश्री सूर्यकांत सुडे, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी देखील सभागृहामध्ये केला, त्या आमच्या लातूरच्या लेकीचा पुण्यामध्ये अपहरण करून खंडणी मागण्याच्या हेतूनं निर्घृण खून करण्यात आला। त्या दोषींना फाशीची शिक्षा, सरकारी वकिलाची नेमणूक आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हे आपल्या माध्यमातून शासनाला माझी अशी विनंती आहे की लातूर येथे हे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करावे आणि या कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जी उदासीनता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि गृह विभागाच्या वतीने इथं आम्हाला पाहायला मिळते, हे मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विधानसभा सभागृहामध्ये मांडतोय। महेश दादा लांडगे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आपल्या माध्यमातून माझ्या शहरातला एक महत्त्वाचा मुद्दा सभागृहावर मांडू इच्छितो। हा शहरातला म्हणण्यापेक्षा पूर्ण राज्यातला मुद्दा असं मी म्हणतो। अनेक सभासदांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या संदर्भातले, कामगारांच्या संदर्भातले, किंबहुना आम्ही शहरात राहतो म्हणून आमच्या शहरामध्ये शहराच्या नागरिकांना वाढत असताना वेगवेगळ्या समस्या मूलभूत गरजा पुरवण्यासंदर्भातल्या असतील। अध्यक्ष महोदय, असाच एक मुद्दा आहे मोकाट कुत्र्यांचा, जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं राहणाऱ्या नागरिकांना त्रास संभवतोय। अध्यक्ष महोदय, याच्यामुळं रेबीज व्यतिरिक्त अनेक प्राणीजन्य म्हणजे झुनोटिक रोगाचा प्रसारही मोकाट कुत्र्यांमुळे होतो। तज्ञांचं मत असं आहे, केवळ अँटी रेबीज लसीकरण करून मोकाट कुत्र्यांत प्रसारित होणाऱ्या रेबीज रोगाचं निर्मूलन अथवा नियंत्रण करणे शक्य नाही। रेबीजच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे आवश्यक प्रमाण 70% राखणे कुत्र्यांच्या बाबतीत अशक्य आहे, कारण त्यांचा पॉप्युलेशन टर्नओव्हर रेट खूप म्हणजे 40 ते 50% असतो। म्हणजे 100 मोकाट कुत्र्यांचे आज लसीकरण केले तर त्यापैकी 40 ते 50 कुत्रीच पुढच्या वर्षी शिल्लक असतात। मरणाऱ्या कुत्र्यांची जागा लसीकरण न केलेली नवीन जन्मलेली किंवा इमिग्रेट झालेली कुत्री घेतात। त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण घटत आहे। महाराष्ट्रापुरता विचार केला
तर मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवायला निर्बीजीकरण, लसीकरण किंवा कुत्र्याचे सरसकट कत्तल यातील काहीच कामी येणार नाही. मोकाट कुत्र्यांना पकडून जंगलात किंवा दूर निर्जन स्थळी सोडणे हा अशास्त्रीय पर्याय आहे. बाकीच्या ठिकाणी जर आपण याच्या संदर्भातला जर माहिती घेतली आपल्या देशाच्या बाहेर या संदर्भामध्ये जर आपण माहिती घेतली तर प्रतिवर्ष लाखो बिनमालकाचे जे श्वान युथिनाइज करतात, म्हणजे बुलीचा ओव्हरडोस देऊन मारतात, निर्बीजीकरण करून त्यांना रस्त्यावर सोडत नाही. त्यामुळे प्रगत राष्ट्रांमध्ये मोकाट कुत्रे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे तिथल्या कुत्र्यांमुळे डॉग स्ट्रेन रेबीजचा संसर्गही होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेची मागणी प्रामुख्याने अशी आहे, आगामी 2030 पर्यंत जगभरात डॉग स्ट्रेन रेबीजमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या शून्यावर आणण्याचा दृढ निश्चय जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. सद्यस्थितीला दरवर्षी भारतात 2 कोटी लोकांना कुत्रे चावतात. कन्क्लूड करा. त्यापैकी 20,000 लोक त्यामुळं आपला जीव गमावतात. म्हणजे 100% प्राणघातक रेबीज आहे. जोपर्यंत यांच्या संख्येवर नियंत्रण नाही तोपर्यंत हा प्रादुर्भाव रोखणं शक्य आहे. तर अध्यक्ष महोदय, याच्यामुळे होणारा जो प्रादुर्भाव आहे, म्हणजे मार्केटला जाणाऱ्या महिला असतील, विद्यार्थी असतील, शाळेत जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील, सकाळी वॉकिंगला जाणारी, संध्याकाळी म्हणजे रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्या, माझ्या शहरात तर रोज एक घटना घडते साहेब. तर त्याच्याकरता आपण सगळ्यांनी याच्यासाठी फक्त विचार, म्हणजे हा विषय फक्त चर्चेपुरता न ठेवता याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांनी शहरी, निम शहरी व ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी एकल ढोबळ धोरण करून चालणार नाही. इकॉलॉजी, सार्वजनिक आरोग्य शास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली धोरण ठरवले पाहिजे. त्यासाठी संशोधन प्रकल्प राबवले पाहिजेत. महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय निकषावर आधारित तर्कशुद्ध व न्याय धोरण अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात करायचे असेल तर अँटीबेरीज लस आणि रेबीज अँटी सिरमच्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. धन्यवाद. वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपलं लक्ष वेधू इच्छितो की माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये मुंबईतला सगळ्यात पहिला स्कायवॉक हा 2008 साली बांधला गेला. हा अनंत काणेकर मार्गावरचा स्कायवॉक हा वांद्रे पूर्व स्थानक ते शहरातल्या इतर भागाला जोडत होता. पण 2019 साली तो धोकादायक असल्यामुळे तो पाडण्यात आला. आज 2024 संपत आलं. गेल्या 5 वर्षांमध्ये या स्कायवॉकची अजूनही MMRDA किंवा मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पुनर्बांधणी झालेली नाही. माझ्या मतदारसंघामध्ये BKC सारखं कमर्शियल हब, म्हाडाचं मुख्यालय, SRAचं मुख्यालय, कलेक्टर ऑफिस हे सगळं असल्यामुळे रहिवाशांची आणि नागरिकांची सकाळ व संध्याकाळ प्रचंड मोठी संख्या ही वांद्रे स्थानकावरनं शहराच्या इतर भागामध्ये येते. माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे की MMRDA किंवा महापालिकेच्या मार्फत परत एकदा नवीन अद्ययावत स्कायवॉक बांधून आमच्या इकडच्या रहिवाशांना त्याबद्दल मदत व्हावी. धन्यवाद. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातील बेघरांसाठी शासनाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना इत्यादी राज्य पुरस्कृत घरकुल योजना सुरू केली असणे, राज्यात केंद्र पुरस्कृत घरकुल योजना व राज्य शासनाच्या घरकुल योजना राबवण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या पत्रानुसार राज्य शासनाने 14 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण भागात 1,20,000 रुपये अनुदान मंजूर केलेले असणे, तसेच नरेगा योजना अंतर्गत मजुरीच्या स्वरूपात 18,000 रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्या लाभार्थ्याकडे शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये असे जवळपास 1.5 लाख रुपये अनुदान दिलेले असणे. तथापि मागच्या 9 वर्षांमध्ये घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूच्या किमतीमध्ये दुप्पट तिप्पट वाढ झालेली असणे, शासकीय कामे जसे की रस्ते असतील, सरकारी इमारती असतील यांचे DSR मध्ये दरवर्षी बाजारभावाप्रमाणे बदल केलेला असणे, ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधकामासाठी लागणारे सिमेंट व इतर अनुषंगिक साहित्य हे शहरातून विकत घ्यावे लागत असल्याने वाहतुकीचा जास्तीचा खर्च
ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना लागत असणे, वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले असणे, शहरी भागामध्ये याच योजनेअंतर्गत घरकुलासाठी 2.5 लाख रुपये अनुदान दिले जात असल्याने ग्रामीण भागातील घरकुलासाठी जास्तीचा खर्च येत असताना शहरी भागातील घरकुलाच्या अनुदानाच्या प्रमाणात कमी अनुदान दिले जात असणे, त्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलाची रक्कम शहरी भागापेक्षा जास्त पाहिजे किंवा किमान शहरी भागातील घरकुलाच्या अनुदाना एवढे अनुदान मंजूर करणे व अनुदानात किमान दर पंचवार्षिक मध्ये वाढ केलेली आवश्यकता असणे, वाढ करण्याची गरज असणे, घरकुल देयके वितरणांतर्गत पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी लूट होत असणे, सदरील योजनेच्या मंजुरी व योजना पारदर्शक राबवण्यासाठी तालुका स्तरावर अशासकीय सदस्य समाविष्ट केलेली समितीची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने पुरस्कृत व राज्य शासनाच्या घरकुल योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करण्याची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद. विद्या ठाकूर. माननीय अध्यक्ष महोदय, आलाय त्या क्रमानेच चाललोय, काळजी करू नका. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर पॅकेज बी बांगुनगर ते माइंड स्पेस मलाड इंटरचेंज आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड विस्तारीकरणाचे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान बाधित होत असल्याबाबत मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उपरोक्त विषयाअंतर्गत गोरेगाव पश्चिम माइंड स्पेस येथील सावरकर वीर उद्यानचे यावर्षी मी माझ्या आमदार निधीतून सौंदर्यीकरण काम केलेला असून या ठिकाणी अनेक सार्वजनिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात. उद्यानाची जागा बाधित झाल्यास परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होणार आहे. त्यामुळे उद्यानाची जागा अबाधित राखण्यासाठी अलाइनमेंट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. एक सेकंड तरी कृपया कोस्टल रोड प्रकल्पामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान बाधित होऊ नये म्हणून मी वास्तुस्थिती लक्षात घेऊन रिअलाइन योजना तयार करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती. अध्यक्ष महोदय, झालं एक सेकंड उद्यान वाचवण्याचे गरजेचे आहे अशी मी या औचित्य मुद्द्याद्वारे शासनाकडे नम्र विनंती करीत आहे. प्रशांत ठाकूर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. जवळपास रोजच कुठल्या ना कुठल्या तरी शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात. कुठल्याही परवानग्या नाहीत, अवैधपणानं हे सगळे दादागिरीनं सगळे चालवले जातात आणि त्याच्याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष होतं. त्याचबरोबर हातगाड्या यांनी जवळपास शहरामधले सगळे प्रमुख रस्ते व्यापलेले आहेत आणि स्थानिक नागरिक तक्रार करतात, अधिकृत व्यावसायिक तक्रारी करतात, पण महापालिकेच्या माध्यमातून अगदी तकलादू स्वरूपाच्या कारवाया केल्या जातात. या हातगाड्यांच्या वरती या ठिकाणी अनधिकृत धंदे देखील चालवले जातात, वाहतुकीला अडथळे होतात आणि त्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावरती या हातगाड्यांमार्फत आणि या आठवडा बाजारांमध्ये बांगलादेशी लोक हे त्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये बांगलादेशी हिंदूंवरती एकीकडे अत्याचार होत आहेत आणि त्याच वेळेला इथे ज्यांनी कायद्यानुसार परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी बँकांचं कर्ज काढलंय, स्वतःचा व्यवसाय करतायत, अशा नागरिकांवरती मात्र अन्याय होतोय आणि त्यामुळे हा नवा अनधिकृत व्यापार जिहाद हा पुकारला गेलाय. यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, शासनानं महापालिकेला तातडीनं कारवाई करण्याची या ठिकाणी आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मुळजी पटेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी पहिल्यांदाच बोलतोय. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 8 महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने महिला बचत गटाचे फॉर्म भरून घेतला होता, शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाले मशीनसाठी. त्याची लॉटरी झाली अध्यक्ष महोदय. लाभार्थी महिला ठरल्या, अजून वितरण झालेलं नाही. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांना महानगरपालिकेला निर्देश द्यावा, गोरगरीब महिलांना त्यांना वस्तूचं वाटप करावं. दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, मी अंधेरी पूर्व हा मतदार क्षेत्रातून येतो. अध्यक्ष महोदय, औद्योगिक नगरी म्हणून अंधेरीची ओळख आहे. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 6 लाख लोक बाहेरून रोजगारावर अंधेरी पूर्वला येत असतात. ट्रॅफिकची समस्या अध्यक्ष महोदय भरपूर आहेत. जवळजवळ 12 DP रोड अध्यक्ष महोदय ब्लॉकेज आहे. त्याच्यावर बाधित लोकांना अंधेरीत शिफ्टिंग देऊन 12 DP रोडला खुलं करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्वला एकही शासकीय रुग्णालय नाही. अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न,
एकही शासकीय रुग्णालय आमच्या विधानसभेत नाही अध्यक्ष महोदय. सेव्हन हिल हॉस्पिटल म्हणून एक मोठी हॉस्पिटल आहे, त्यांनी शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी असे अध्यक्ष महोदय आणि शासनाने चालवावी असे मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय अबू महाराष्ट्र. आझमी जी. अध्यक्ष महोदय, मैं औचित्य के मुद्दे से सर एक बहुत सीरियस मुद्दा लेना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, गोंडी, देवनार और मानखुद इलाके में डंपिंग ग्राउंड, बायो कचरा जलाने की वाली कंपनियां, सीमेंट के कारखाने और अन्य रासायनिक कंपनियां बड़ी मात्रा में बदबू और प्रदूषण फैला रही हैं. अध्यक्ष महोदय, मैं विधानसभा में इस मुद्दे को कई बार ले चुका हूं. अध्यक्ष महोदय, 15 सालों में 10 बार बोल चुका हूं कि वहां जो एसएमएस कंपनी है उसकी वजह से बहुत जहरीली धुआं निकलता है. अध्यक्ष महोदय, उससे बहुत बीमारी फैल रही है. यहां तक कि कुछ एनजीओज ने कहा कि लोगों की उम्र का एवरेज 39 ईयर्स हो गया है. ये बहुत सीरियस मैटर है अध्यक्ष महोदय. इसके पहले जो आदित्य ठाकरे साहब जो मिनिस्टर थे, उन्होंने मुझे वादा किया था कि इस कंपनी को हम जो खालापुर भेज रहे हैं और ये 6 महीने में कंपनी चली जाएगी, लेकिन आज तक कंपनी गई नहीं. अध्यक्ष महोदय, बार बार हमारे आवाज उठाने के बाद भी अध्यक्ष महोदय इस पे कुछ कार्रवाई नहीं हो रही है. मैं अध्यक्ष महोदय चाहता हूं, अध्यक्ष महोदय, डिप्टी चीफ मिनिस्टर साहब बैठे हैं, अजित पवार साहब यहाँ बैठे हैं. अध्यक्ष महोदय, मैं उनका ध्यान इधर दिखाना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, वहां लगता नहीं कि इंसान के रहने की जगह है. मैं चाहता हूं अजित पवार साहब से, आदरणीय अजित पवार साहब, थोड़ा सा 1 मिनट इधर सुन ले आप. आदरणीय अजित पवार साहब, आप मेरे से बात करिए, मैं उनका ध्यान आकर्षित करता हूं. कंपनी को तुरंत वहां बंद किया जाए. लोगों की जिंदगी का अजीर्ण हो चुका है. अध्यक्ष महोदय, बहुत बड़ा प्रॉब्लम है, कोई वहां रहने को तैयार नहीं है. बैठिए, मैं निर्देश देता हूं. ये सिरियस मॅटर है, मैं जानता हूं. बैठिए. सन्मान्य सदस्य अबू आझमी साहेबांनी हा विषय यापूर्वी पण अधिवेशनात घेतलेला आहे. मला वाटतं 2दा हा विषय त्यांनी घेतलेला आहे. 2019 पासून सातत्याने या विषयावरती त्यांची मागणी झालेली आहे. शासनाने या संदर्भात यापूर्वी आश्वासनही दिलेली आहेत. या संदर्भात काय उपाययोजना कारवाई केलेली आहे त्या संदर्भातलं निवेदन शासनाने अधिवेशन संपण्यापूर्वी करावं. होय अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती की एकदा मुंबईला आपल्या स्तरावर एक बैठक घ्या आणि काय नक्की याच्यामध्ये गोवा सेंट्रलचं काही आहे का, स्टेटचं काही आहे का, कॉर्पोरेशनचं काही आहे का, हा मुद्दा नाना पटोले साहेब पण अध्यक्ष असताना त्यांनी काढला. प्रत्येक वेळेस मागच्याही टर्मला काढला, ह्याही टर्मला काढला. माझ्या माहितीप्रमाणे पर्यावरणाचा 2-3 विषय आहेत. तर एकदा आपण खरंच त्याचा सोक्षमोक्ष लावूया. आपण आपल्या स्तरावर निश्चितपणे दादा, आपण या विषयाची बैठक माझ्या दालनात मी लावीनच, परंतु अधिवेशन संपण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे याची माहिती तरी सभागृहाला अवगत करणं आवश्यक आहे. होय अध्यक्ष. चला, अमीन पटेल देतो. गुट्टे साहेब तुम्हाला देतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से बहुत ही महत्वपूर्ण औचित्य का मुद्दा सदन के सामने रख रहा हूँ. अध्यक्ष महोदय, मेरे मतदार संघ में एक आईटीआई का प्रस्ताव रखा गया था. वो बिल्डिंग कंप्लीट हो गई. जब आईटीआई का काम शुरू हो रहा था उस वक्त के मुख्यमंत्री और सभी मिनिस्टरों ने वहां पर जो बोर्ड लगा हुआ है मार्बल का, उस पे हाजी अब्दुल रहमान शाह बावा आईटीआई का नाम रखा गया था. अध्यक्ष महोदय, पिछले दिनों में मुझको पता चला है, अध्यक्ष महोदय, हाजी अब्दुल रहमान शाह बावा की जो दरगाह है वहां पर उसके सामने का आईटीआई है और उस जगह को दरगाह कमेटी ने एंकरेजमेंट से कई सालों तक बचा के रखा था. अध्यक्ष महोदय, आज आईटीआई वहां पर शुरू हो गया है. वहां पर ऐसा पता चल रहा है कि उस आईटीआई का नाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम के नाम पे रखा जा रहा है. अध्यक्ष महोदय, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इस देश के और दुनिया के बहुत ही नामचीन आदमी है, मगर वहाँ जो लोग हैं, हिंदू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है, क्रिश्चियन है, पारसी है, सब श्रद्धालु का कहना है कि जो आईटीआई का नाम उस वक्त हाजी अब्दुल रहमान शाह बावा के नाम पे रखा गया था, उसका नाम उनके ही नाम से मंसूब करना चाहिए. अध्यक्ष महोदय, आप और हम सब उस दरगाह पे जाते हैं. मेरी आपसे निवेदन है कि आप शासन को आदेश दीजिए कि उस आईटीआई का नाम हाजी अब्दुल रहमान शाह बावा के नाम पे रखा जाना चाहिए. आपसे प्लीज आप शासन को उसका आदेश दीजिए. सन्मान्य सदस्य अमीन पटेल साहेबांनी केलेल्या मागणीचा विचार करून शासनाने उचित उपाययोजना करावी. चला, सुमित वानखेडे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण असेच नवीन सदस्यांच्या पाठीमागे नेहमी उभे राहा. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत माझ्या आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये 16 सबस्टेशनचं सोलरायझेशनचं काम हाती घेण्यात आलं आणि त्या अंतर्गत
मार्च 2024 8 महिन्यापूर्वी नॅकॉफ ऊर्जा लिमिटेड या कंपनीला लेटर ऑफ अवॉर्ड देण्यात आले, परंतु 8 महिन्यानंतर सुद्धा फील्डवर या संदर्भात काही कारवाई करण्यात आली नाही आहे, कुठलेही करार झाले नाही आहेत, सर्वेक्षण झालेले नाही आहेत आणि त्यामुळे 21,000 शेतकरी हे दिवसा विजेपासून वंचित आहेत. 6 महिन्यात काम होऊ शकतं एवढा हा प्रकल्प आहे, परंतु अजूनही मागच्या 8 महिन्यापासून काही कारवाई झाली नाही. मला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा. मंदाताई, कालच आपण पाहिलं की मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया आणि एलिफंटा होऊ दे त्यांचं, बेटावर जे पर्यटक त्यांचं होऊ दे, देतो त्यांचं होऊ दे, त्यांचं झाल्यावर देतो, त्यांचं झाल्यावर देतो. प्रभूजी देतील प्रभूजी, बहिणीवर अन्याय लवकर करू संपवा, नका. त्यांची हरकत ऐकूया सावका. ठीक आहे, बसा बसा, मला परवानगी द्या. बसा. अध्यक्ष महोदय, माझा हरकतचा मुद्दा असा आहे की आज मुंबई शहरामध्ये पाऊस जे धरण क्षेत्र आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पडून देखील पाणी वाहतंय धरणातून, परंतु मुंबई शहरातल्या काही भागामध्ये उत्तर अरे हरकत आहे पुढे ऐका, पुढे ऐका तर, डेव्हलप तर करू दे. जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे आणि याला सरकार जबाबदार असेल. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य, हे बरोबर नाही. आयुधांचा चुकीचा वापर करण्याला मी मुळीच परवानगी देणार नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला देईन झाल्यानंतर. नाही पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 50 हरकतीचे जे मुद्दे उपस्थित होतील त्या सर्व मुद्द्यांवर अध्यक्ष निर्णय देतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. परंतु हरकतीचा मुद्दा सांगण्यापुरतेच स्वतःच मर्यादित ठेवतील. हरकतीच्या कोणत्याही मुद्द्यांवर अध्यक्षांच्या परवानगीने असेल त्या व्यतिरिक्त कोणती चर्चा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. नाही तसं नाही. ठीक आहे, मांडायला देतो. 1 मिनिट बसा तर 1 मिनिट बसा. ठीक आहे, देतो 1 मिनिट बसून तर घ्या. नाही बघा, ठीक आहे, आपल्याकडे हे नियमाचं पुस्तक आहे, आपण नियमाचं पुस्तक वाचतो आणि आपण त्या संदर्भात कारवाई सभागृहात करतो. परंतु एखाद्या आयुधाचा चुकीचा जर वापर केला गेला तर ते काय या सभागृहाच्या कामकाजासाठी किंवा प्रथा परंपरेसाठी योग्य नाही. तुम्ही नियम 50 अन्वये हरकतीचा मुद्दा कधी घेता येतो या संदर्भातली माहिती घेतलीत का? आपण सभागृहातलं कामकाज जर चालत असेल आणि ते नियमाच्या बाहेर चालत असेल तर आपण हरकत घेऊ शकता. तुम्ही मला आज माहिती देत आहात एका विषयाची आणि नियम 50चा वापर करत आहात, हे चुकीचं आहे. याला परवानगी दिली जाणार नाही. मी तुम्हाला तुमची माहिती मांडायचा संपूर्ण संधी देईन, परंतु आपला हा जो औचित्याचे मुद्दे झाल्यानंतर मी तुम्हाला संधी देईन. आपण पुस्तिका नीट वाचा, नियम कुठचे कधी वापरायचे असतात त्याची माहिती घ्या आणि मग अशी हरकत सादर करा. चला पुढे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, प्रभूजी हे असं नवीन पायंडा पाडू नका. कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार राहील. ठीक आहे, नका देऊ मला परवानगी. तुम्हाला संधी देतो. मला नका देऊ परवानगी. अध्यक्ष महोदय धन्यवाद. बुधवार दिनांक 18 रोजी दुपारी 4 वाजता गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर जाणारे पर्यटक घेऊन नीलकमल बोटीला अपघात झाला आणि नौदलाच्या बोटीने ती ठोकल्यामुळे अपघात झाला. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे की तिथे जवळजवळ या ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी हे दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण
आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूट दिलेला आहे त्यांना जायला त्या रूटनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात, वाटेल तेवढे प्रवासी भरतात. तिथले जे मच्छीमार आहेत मग करंजापासून उरणपासून मुंबईपर्यंत त्यांची सगळी जाळी लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात. तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे. काल अपघाताची झाली आणि नौदलवाले सुद्धा आता काय सांगतात इंजन आहे म्हणून आम्ही अशी बोट फिरवली तशी फिरवली, पण यांचं नेहमीच आहे. आणि मच्छीमार जे आहेत ते जीव मुठीत घेऊन तिथे मासेमारी करतात. त्याची चौकशी होऊन त्यांना एक रूट ठरवून द्या, यांना एक रूट ठरवून द्या, एवढी सभागृहाला आपल्या मनातून विनंती आहे. अध्यक्ष महोदय, नागपूर येथे एक मिनिट प्रवीणजी थांबा. आज आपला ऑर्डर ऑफ डे जो आहे अध्यक्ष महाराज, आम्ही आज स्थगन दिलेलं होतं. ताईने जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर आज गिलोटिंग पण नाहीये. आहे ना, आज पुरवणी मागण्या आहेत. आजच्या डिमांडवरती होणार, आजच्या चर्चांवरती आपण घेणारच ना. अध्यक्ष महाराज नाही, एक मिनिट अध्यक्षांना बोलू द्या. मी नाही बोलत, ते बोलताय. तुम्ही काय बोलतो होता ना म्हणून मी बोललोय. नाही, आपल्या काय पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडताय ना आपण. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, काय झालं अध्यक्ष महाराज, तुम्ही सुनील प्रभूला बोलायला संधी दिली तर तुमचा त्यांनी संधी घेतली, मी नाही दिली. ऐका ना अध्यक्ष महाराज, तुम्ही दिली पण दादा तिथे उभे झालेत. दादानी सांगितलं पण तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं, पण दादानी अडवलं. असो, मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज, मी दादा त्याच्यावर जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, मी जो तुम्हाला पॉइंट ऑफ प्रोसिजर उभा केला की जो आज आम्ही स्थगन दिलेला आहे, स्थगन आज तुम्ही याच्यावर दिलंच नाही का ऑर्डर ऑफ डे वर. आणि अध्यक्ष महाराज, ती जी मुंबईची घटना आता ताईंनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे अध्यक्ष महाराज, त्याच घटनेबद्दलचं घटना आता अधिवेशन चाललेलं आहे. प्रवासी बोटेला नौसेनेच्या बोटेने डॅश केला, तिथं लोकांचा मृत्यू झाला आणि ही घटना त्याबद्दलचं आमचं स्थगन होतं अध्यक्ष महाराज. आणि आपण आज ऑर्डर डे मध्ये स्थगन दिलाच नाही, गिलोटिंग नाहीच आहे. त्याच्यामुळे मला आपण निर्णय द्यावा, एवढंच माझं मत आहे. अरे बोलू दे ना त्यांना. आपलं म्हणणं असं आहे की आज स्थगनवरती निर्णय द्यावा, बरोबर ना. ऑर्डर ऑफ डे मध्ये स्थगन नाही आहे. आपण जे ऑर्डर ऑफ डे मांडतोय अध्यक्ष महाराज, आपण ऑर्डर ऑफ डे करतो की स्थगन असल्यास असं आपण एक लाईन लिहितो त्याच्यात अध्यक्ष महाराज. ते आज का लिहिले गेले नाही, आमचं स्थगन का नाही आपण एक्सेप्ट केलं, आमचा तो मुद्दा एक्सेप्ट नाही करणं की नाही करणं तुमचा अधिकार अध्यक्ष महाराज. पण आज स्थगनाचं का नाही टाकलं अध्यक्ष महाराज. मी याच्यावर उभा झालो अध्यक्ष महाराज. काल पण आम्ही काही बोललो नाही अध्यक्ष महाराज, कारण की ते बिल पारित करायचं चर्चा होत्या अध्यक्ष महाराज. विधान परिषद मधून बिलं आलीत, आपल्या ऑर्डर ऑफ डे मध्ये नव्हतं. पण आम्हाला या ठिकाणी काही, आम्ही प्रत्येक वेळेस त्या पिजोनला जात नाही अध्यक्ष महाराज. आमच्या हातात तरी तुम्हाला द्यायला पाहिजे होतं कागद, पण तुम्ही डायरेक्ट, आम्ही पाहत होतो कुठं ऑर्डर ऑफ डे मध्ये काही दिसतच नाही. कुठून बोलतात, काय होतं ते काही कळायलाच कारण नाही अध्यक्ष महाराज. काल आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपली औचित्याच्या मुद्द्यासंदर्भातली उल्लेख आहे. आता आपण औचित्याचे मुद्दे घेत आहोत. आपण 12:30 पर्यंत औचित्याचे मुद्दे घेणार होतो. त्यानंतर ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो क्रम आहे त्याप्रमाणे कामकाज होईल. नाही आहे आज स्थगन नाही अध्यक्ष महाराज, आज गिलोटिंग नाही अध्यक्ष महाराज. आपण कृपया बसा, देतो उत्तर देतो, बसा. आपण कृपया नियम 265 वाचा. मी वाचून दाखवतो आपल्याला. पोटनियम 2 मध्ये उल्लेख केलेल्या कामकाजावरील विचार विनिमया संबंधात त्याकरिता नेमून दिलेल्या एका किंवा अधिक दिवशी कोणत्याही स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यात येणार नाही किंवा इतर कोणत्याही रीतीने त्यात अडथळा आणण्यात येणार नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही दीर्घसूत्री प्रस्ताव मांडण्यात येणार नाही. क्लिअर तरतूद आहे. 265. चला
महोदय, बोला बोला, एक मिनिट. माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, कधीतरी अशा पद्धतीनं चर्चा होणं आपल्या सभागृहाच्या सर्वांच्या अनुभवाकरता फायद्याचं असतं. आपण 265 वाचून दाखवलात. माझ्याही हातामध्ये पुस्तक आहे. सन्मान्य सदस्य नाना भाऊंचा फक्त एवढाच मुद्दा आहे की आज आपण स्थगन प्रस्ताव ऑर्डर ऑफ डे वर का दाखवलेत नाही, आणि म्हणून हा 260 जो आपण वाचून दाखवला तो त्याला लागूच नाहीये. मुद्दा 5 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, तुम्ही हल्ली भयंकर अभ्यास करायला लागलात. मला आनंद आहे. मी रोजच बघतोय. मला वाटतं मी 95 पासून असताना अनेक वेळा तुम्ही मी एकत्र बसून काय चर्चा केलेली ते आपल्या दोघांनाच माहिती आहे. पण ते असो. तर अध्यक्ष महोदय, एवढाच मुद्दा आहे की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज आपण फक्त स्थगन प्रस्ताव का दाखवले नाहीत, आणि म्हणून स्थगन प्रस्ताव का दाखवले एवढाच. भास्कर जाधव साहेब आणि नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा आज मांडलेला आहे त्यावरती मी आपल्या सभागृहाला अवगत करू इच्छितो की ज्या वेळेला फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्ट होत असतो सभागृहात, त्यावेळेला स्थगन प्रस्तावाला आपण विचारातच घेत नाही. आपण दिलेले स्थगन जे आहेत ते आज आपल्या पुरवणी मागण्या असल्यामुळे, फायनान्शियल बिझनेस असल्यामुळे ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवल्या गेल्या नाहीयेत. चला. अध्यक्ष महोदय, नुकत्याच नागपुरात घडलेल्या एका BSc मुलीला एका तरुणाने फसवले लव्ह जिहादच्या माध्यमातून. आरोपीने खोट्या ओळखीचा वापर करून मुलीला फसवून तिच्याशी लग्न केले. याच महिन्यात उघड झालेल्या घटनेचा तिच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या गेल्यात आणि मुली मानसिक त्रास सहन करत आहे असा आरोपी एका झोपडीमध्ये रहिवासी असल्याचं पोलिसांना लक्षात आलं आहे. घरात स्वयंपाक न शिजवता इतरत्र घरातून अन्न दिले गेले असून त्यात अनुचित प्रकार केल्या असल्याचे पोलिसांच्या याच्यात लक्षात आले आहे. अशा घटना वारंवार होऊन आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे व लव्ह जिहाद सारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर त्वरित कारवाई होईल. समाजातील तरुण तरुणीला अशा फसवणुकीबद्दल जागरूक करण्यासाठी शाळा, महाविद्यालय व समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबवले पाहिजे. अशा घटनांमध्ये दोषी शिक्षा देणाऱ्या पोलिसांनी जलद गतीने तपास करून गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे करावे. तसेच पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण सुनिश्चित करावे व कोणत्याही व्यक्तीवर धार्मिक दृष्टिकोनातून दबाव आणणे व फसवून धर्मांतर करणे व त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या गटांची मुळे शोधून काढण्याकरता गुप्तचर विभाग सुद्धा सक्रिय करण्याकरता औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनात विनंती करतो आहे. दादा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाचे सदस्य नाना पटोले साहेबांनी इथं एक स्थगनच्या संदर्भातला मुद्दा काढलेला होता. अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहामध्ये 8व्यांदा निवडून आलेलो आहे. मी अनेक वर्ष हे सभागृह जवळनं अनेक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बघितलंय. आपली मुंबई ही आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे. आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत. त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली. अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत. आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातलं गेल्यासारखे आहेत. काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, कोणाचा कोणाला मेळ नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे. या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो आणि चर्चा केली जाते. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय. आज कोण प्रवासी असतील, काय असतील, त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे. पण
तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे, परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी एक अतिशय मुद्दा उपस्थित केला आहे. आपली देखील सहमती त्याला आहे, काय मला विरोधाला मी उभा नाही. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सदनामध्ये असे अध्यक्ष महोदय अनेक प्रसंग आलेले आहेत, अनेक, की आपल्याकडं नियमानुसार विधानसभा अधिनियम 57 हा तेवढ्याकरताच आपल्याकरता दिलेला आहे. तो पूर्णपणे अधिकार आपला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की सभागृहासमोर किंवा कुठलाही काही जरी कार्यक्रम ठरला असेल तर अध्यक्ष कोणत्याही वेळेला तो नियम सस्पेंड करू शकतात. ही नियम 57 अन्वये आपण सस्पेंड करू शकतात. बाकी सगळं असं त्या शब्द आहे, त्याच्यामध्ये तरतूद आहे. मी आता ते शब्दशः वाचून दाखवत नाही अध्यक्ष महोदय. ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन, सत्ताधारी पक्षाला तो स्थगन मांडता येत नाही, परंतु विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन आम्ही जेव्हा मांडतो त्यावेळेला आम्ही नोटीस 57 अन्वये देतो. पण ती 57 अन्वयाच्या ऐवजी आपण असा आम्हाला निर्देश देता की मी 97 अन्वये नियम 101 खाली ही चर्चा स्वीकारतो की जशी ही चर्चा स्वीकारलेली आहे. 57 आपण का नाही स्वीकारत अध्यक्ष महोदय? तर 57 करता बाकी सगळं कामकाज बाजूला सारावं लागतं. 97 का स्वीकारतो? तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या समन्वयानं चर्चेची वेळ ठरवली जाते. 57 अन्वये चर्चा सभागृहात झाली तर मतदान घ्यावं लागतं. नवीन सदस्यांना देखील माहिती मिळाली हा विषय कधीतरी समोर येतात आणि म्हणून मतदान घ्यावं लागतं. म्हणून सर्वसाधारणपणे सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष 57 अन्वये प्रस्तावाला चर्चा तितकीच फार अशी गंभीर घटना घडल्याशिवाय त्या संदर्भामध्ये निर्णय करत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. ज्या वेळेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतं, जरी ह्या घटनेमध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा सहभाग जरी नसला तरी सरकारचं उत्तरदायित्व आहे. आणि सरकारचं उत्तरदायित्व असल्यामुळं नेव्ही सुद्धा हा राज्य सरकारचा एक भाग नसला तरी सुद्धा केंद्र सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये सरकारचा सहभाग येतो आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव निकषामध्ये पूर्णपणे बसतो. मी मेरिटवर बोलत नाहीये, स्थगन प्रस्ताव निकषावर कसा बसतो याच्यावर मी बोलतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज नाही उद्या सुद्धा जर आपण थोडासा वेळ या विषयावर जर चर्चा दिलीत, स्थगन प्रस्तावाच्या नावाखाली नाही दिलीत तर एक चर्चा म्हणून जरी आपण दिलीत तरी मला असं वाटतं की सन्मान्य दादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाईल. आपण त्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा अशी मी विनंती करतो. सन्मान्य नाना, आता पुढे जाऊया ना. अध्यक्ष महाराज, मी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अध्यक्ष महाराज, मी मगाशी त्याच विषयावर येणार होतो, पण आपण दिलेला निर्णय, आपण सर्वोच्च स्थानावर आहात आणि आपला आदेश आम्हाला पाळावाच लागतो. अध्यक्ष महाराज, खरं तर ती घटना जी आहे अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझमला, कारण की तिथं देश विदेशातून लोक येतात आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट बोटीनी त्या ठिकाणी ते जातात, त्या ठिकाणी ते प्रवास करतात आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येतात. महाराष्ट्राच्या टुरिझमचं खरं सिम्बॉलिक तिथून सुरू होतं. पण महाराष्ट्रामध्ये टुरिझम सुद्धा असुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये ती भीती निर्माण होणार आणि महाराष्ट्रातलं टुरिझम थांबणार. लोकांचे जीव गेलीत. आता ती घटना कशी झाली ते माननीय मुख्यमंत्री त्याचं विश्लेषण मांडणार. पण अध्यक्ष महाराज, अशा गंभीर प्रश्नावर आपल्याला अनेक मार्ग आहेत अध्यक्ष महाराज. आपण जे पुस्तक आहे त्याच्यावरही तुम्ही ओव्हररूल करू शकता, तो तुमचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. पण मी आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज, कारण की आम्हाला हे ताणायचं नसतं आणि आपला सन्मान ठेवायचा असतो. म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महाराज, आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची माहिती घेतली असेल, त्यांना त्याच्याबद्दलची माहिती तातडीनं सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यावी आणि काय घटना नेमकी झाली, कोण दोषी त्याच्यामध्ये आहे, भविष्यात त्या पद्धतीच्या घटना होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना काय सरकारच्या असतील त्या पद्धतीची एक माहिती या ठिकाणी द्यावी अध्यक्ष महाराज. समुद्रात झालेली घटना आहे, त्यामुळे याच्यामध्ये किती लोक वाचलीत गेलीत, काय झाली, लोकांमध्ये अजूनही त्याच्यामधला संशय चाललेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझम व्यवस्थेला कुठेही काळीमा लागू नये आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये आणि निरपराध लोक त्याच्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहेत अध्यक्ष महाराज. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीचं एक सन्मान्य सदस्य
भास्कर जाधव साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांनी महाराष्ट्र विधानसभा नियमाचा उल्लेख करत आज ज्या घटनेबद्दल सभागृहात माहिती मांडली गेली आणि ज्या संदर्भातला स्थगन प्रस्ताव सभागृहात आज मांडण्यात आलेला आहे त्या संदर्भात काही सूचना केली आहे, काही मागणी केली आहे. भास्कर जाधव साहेबांनी ज्या नियमाचा उल्लेख केला 57, त्यात थोडी मी रेकॉर्ड वर दुरुस्ती करू इच्छितो की 57 हा रूल सस्पेन्शनचा नियम आहे. 57 खाली आपण एखादा नियम सस्पेंड करण्यासाठीची तरतूद आहे. अध्यक्षांचे अधिकार आणि अध्यक्षांची ओव्हर रुलिंग पॉवर ही नियम 58 मध्ये आहे आणि ही बाब खरी आहे की 58 खाली अध्यक्ष कुठच्याही नियमाला ओव्हरराईड करून एखादा निर्णय घेऊ शकतात. परंतु या विधानसभेची एक प्रथा परंपरा आहे आणि सातत्याने आपण रूल ऑफ प्रेसिडेन्स हा वापरतो. म्हणजेच ज्या वेळेला मी माझ्या डिस्क्रिशनमध्ये पण एखादा निर्णय घेत असतो त्यावेळेला यापूर्वी अशा परिस्थितीत इतर अध्यक्षांनी काय निर्णय घेतलेले आहेत आणि सभागृहाची प्रथा परंपरा काय आहे ह्याचा विचार करूनच मला हे निर्णय घ्यायचे असतात. आणि त्यामुळे अशा दुर्दैवी घटना अधिवेशन काळात यापूर्वीही झालेल्या आहेत. परंतु राज्याचं कलेक्टिव्ह हित, सामूहिक हित हे लक्षात घेऊनच मला निर्णय घ्यायला लागतो. ही झालेली घटना दुर्दैवी आहे ह्याबद्दल दुमत नाही. खरं तर या विषयात चर्चा घडून आणणं हे माझ्यासाठी वैयक्तिकरित्या अत्यंत क्रमप्राप्त आहे. ही घटना माझ्या मतदारसंघात झालेली आहे. ही घटना घडल्यानंतर त्या व्यवसायाशी निगडीत असणारी लोक यांनी विश्वासाने मला मतदान करून या सभागृहात त्यांचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत असणारा प्रश्न जर चर्चेत आला तर माझ्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे आणि अपेक्षित आहे. तरीही राज्याचं एकूण हित, सभागृहाची शिस्त आणि प्रथा परंपरेचा विचार करून आज ही चर्चा न घेता शासनाने या संदर्भातलं निवेदन आजचं कामकाज संपण्यापूर्वी सविस्तर सगळी माहिती सभागृहासमोर मांडावी आणि आपण त्यानंतर या विषयातली सखोल चर्चा घेण्याचा निर्णय घेऊ. ठीक आहे, घेऊ ना. अहो असं काय करता, निवेदन तर येऊ दे, माहिती तर येऊ दे सगळी. चला पुढे. मला वाटतं आता आपण बराचसा वेळ नाही, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. 12:40 झालेली आहेत. औचित्य आपण आता उद्या घेऊ. उद्या पण आपण औचित्य घेणार आहोत, परवा पण औचित्य घेणार आहोत आणि त्यामुळे आता आपण पुढचा बिझनेस ट्रान्झॅक्ट करू. चला घ्या. नाही आता पुढे जाऊ. 12:40 झाले. हो चला घ्या. अल्पकालीन 101 ना. ठीक आहे, अल्पकालीन चर्चा आपण स्पेशल सिटिंग मध्ये सुरू केली. मी त्यावेळेलाच सभागृहात हे जाहीर करायला सांगितलेलं की अजून अर्धा तास त्याच्यावर चर्चा होईल. त्यामुळे 12:41 झालेली आहेत. आपण 1:15 अल्पकालीन चर्चा संपवायची आहे. सुरू करा. नाही, उत्तर सीएम देतील. उद्या देऊ ना, उद्या देतो तुम्हाला. 1 नंबरवर देतो उद्या. बसा. अध्यक्ष महोदय, माझं या विषयावरती भाषण सुरू असताना ते सस्पेंड फॉर अ टाइम बिंग ते ठेवण्यात आलं. मी चर्चा पुढे कंटिन्यू करतो. 101 नियम 101 अन्वये अल्पकालीन सूचनेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी उभा आहे. परभणीमध्ये आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या त्या अतिशय क्लेशदायक आहे. आपण सगळेजण आताच निवडणुका जिंकलेल्या असल्यानं आनंदात आहोत. मात्र या ज्या घटना घडल्या त्यामुळे आनंदावरती
आपल्या सगळ्या सभासदांच्या विरजण पडलेला आहे। मी सांगत होतो की दिनांक 10 डिसेंबर रोजी जो मोर्चा त्या ठिकाणी झाला होता, त्या मोर्चामध्ये काही लोकांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आणि त्याचा परिणाम म्हणून हा जो सोपान संदीप पवार आहे यांनी संविधान चौकामधील ती बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची प्रतिकृतीला छेडछाड केली आणि त्याची विटंबना केली। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आहे, संविधान आहे, या संदर्भामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता पसरणं आणि त्यामुळे असंतोष होणं साहजिक आहे आणि म्हणून 11 तारखेला परभणीला सार्वत्रिक स्वरूपाचा बंद पुकारण्यात आला होता। या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की हा जो बंद पुकारण्यात आला त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणानं सहभाग घेतलेला होता। दुपारी 12 वाजेपर्यंत हा जो बंद झाला तो अतिशय शांततामय मार्गाने सगळ्यांनी सहकार्य करून तो सुरू होता। मात्र दुपारी 2 नंतर काही समाजकंटकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे। आपले स्वतःचं जे काही चेहरा आहे तो झाकलेला आहे, एक प्रकारची मफलर आणि दुपट्टे बांधून त्यांनी त्या परभणी शहरामध्ये हैदोस घातला आणि वातावरण त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळं संध्याकाळी सर्व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। हे कोम्बिंग ऑपरेशन इतकं अमानुषपणाने करण्यात आलं की त्यामध्ये महिला असतील, काही छोटी मुलं असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी डांबण्यात आलं आणि 50च्या वरती लोकांना अटक करण्यात आली। ही जे PCR आहे तो PCR 2 दिवस घेण्यात आलेला आहे। त्या PCR मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो विधिशास्त्र शिकणारा जो विद्यार्थी होता त्याचा देखील समावेश होता आणि 2 दिवसाच्या PCR नंतर या सगळ्या कुणाची वैद्यकीय तपासणी न करता यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। सोमनाथ सूर्यवंशीला ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाल्या होत्या, भयंकर झालेल्या होत्या आणि पोलिसांनी त्यांच्या PCR कस्टडीमध्ये त्याला अमानुष मारहाण केल्यामुळे, अतिशय वेदनादायी जखमा झाल्यामुळे, ते बियर न झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दिनांक 15 तारखेला झालेला आहे। आता हा जो मृत्यू झालेला आहे हा मृत्यू करण्यापाठीमागे ही जरी शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई केली असं वरवरती दिसत असलं तर त्यामध्ये जे काही अशोक गोरबाण नावाचे जे काही पोलीस अधिकारी आहे आणि मरे नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्यांनी अतिशय हैदोस घातला त्या ठिकाणी आणि सगळीकडे जे समाजामध्ये जे काही चांगलं वातावरण होतं त्यांनी ते खराब केलं। हे जे यामुळे जे काही उद्भवलं त्यामुळे हा सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याची दखल, त्याचा परिणाम केवळ परभणी या शहरापुरता किंवा जिल्ह्यामध्ये सीमित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व दूर सर्व समाजामध्ये पसरलेला आहे। आजही त्याचे पडसाद सगळीकडे उमटलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये, संविधानप्रेमी समाजामध्ये आणि ज्यांना एकात्मता या समाजामध्ये हवी आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशांतता पसरलेली आहे आणि कोणत्याही वेळी काही होऊ शकतं अशी राज्यामधली संवेदनशील परिस्थिती आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती करतो की हे जे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याचा तर परत येणार नाही, त्यामुळं त्याला 50 लाख रुपयाची मदत देण्यात यावी। याशिवाय पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची न्यायालयाचे सिटिंग न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्यात यावी। जे काही पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती 302, 307 अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत। या प्रकरणामध्ये ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे खटले जे आहेत ते खटले ताबडतोब रद्द करण्यात यावेत आणि सगळ्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो। जे दुसरं प्रकरण जे घडलेलं आहे ते बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली आहे अध्यक्ष महोदय ती अतिशय निगृण आणि मनाला वेदना देणारी आहे। बीड शहर हे महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो। असं जरी असलं तरी बीडनी महाराष्ट्राला अनेक कर्तृत्वे दिलेली आहे। प्रमोद महाजन साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वारसा बीड जिल्ह्याला असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अशा दुर्दैवी घटना घडतातच कशा, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। बीड जो मागासलेला जो जिल्हा आहे त्याला पुढे आणण्यासाठी महायुतीचं शासनाने प्रयत्न केले, अभिनंदनीय गोष्ट आहे।
आणि ही जी घटना घडलेली आहे ती अवादा नावाची जी काही अपारंपरिक ऊर्जा प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे त्या अवादा कंपनीचं जे विंड मिल आहे त्या संदर्भात कोणी त्या ठिकाणी कामं करावं या संदर्भातली त्याला पार्श्वभूमी होती आणि या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं जे काही माननीय सुरेश धस साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये निवेदन केलं त्यामध्ये जे काही वाल्मिक कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्यामध्ये जी काही आपली गुंडगिरी आहे दहशत आहे त्याचा वापर करून संतोष देशमुख नावाचा जो 3 वेळा सरपंच राहिलेला अतिशय लोकप्रिय सरपंच याची निगरून हत्या केली आणि बीड शहराला एक प्रकारची बीड जिल्ह्याला एक प्रकारची काळीमा या व्यक्तीनं फासलेली आहे। आणि म्हणून एखादा जिल्हा एखादा समाज जर मोठा व्हायचा असेल त्याला समृद्ध करायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे सामाजिक नेते राजकीय क्षेत्रातील नेते यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी येते। बीड जिल्ह्यामध्ये जे काही औद्योगिकरण या अपारंपरिक ऊर्जेच्या निमित्तानं जे काही उद्योगाचं जे काही केंद्र त्या ठिकाणी येत होतं या माध्यमातून अशा प्रकारे जे काही उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत ते यापुढे प्रयत्न करणार नाहीत आणि म्हणून जे काही राजकीय व्यक्ती आहेत काही लोकांना की सारी दुनिया अपनी मुठ्ठी में हा जो प्रकार आहे त्यामधून ह्या अशा घटना घडलेल्या आहेत। म्हणून संतोष देशमुख यांचा जी हत्या आहे ती बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आहेत, महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज आहेत, महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, महाराष्ट्रामध्ये वारकरी आहेत, महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा विठ्ठल आहे। अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र वेगळा आहे आणि या महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याचा जो काही मानबिंदू आहे मानदंड आहे तो खंडित करण्याचं काम ज्यांनी कोणी केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे, निगृण आहे आणि ते कदापि सहन करण्यात येऊ नये। म्हणून या सुद्धा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुद्धा जास्तीत जास्त नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी शासनाला आणि अध्यक्ष महोदय आपणामार्फत सगळ्यांना करू इच्छितो। धन्यवाद। श्री नानाभाऊ पटोले। अध्यक्ष महाराज वेगळं आहे ना। अध्यक्ष महाराज गंभीर प्रश्नावर कालपासून या विधानसभेमध्ये चर्चा चालली। महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला आणि महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीला कलंक लावणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपुष्टात आणण्याचाही प्रयत्न या ठिकाणी या महाराष्ट्रात सुरू आहे। अशा पद्धतीचे चित्र बीड आणि परभणीच्या माध्यमातून राज्यालाच नव्हे तर देशाला कळलेलं आहे। अध्यक्ष महाराज गेले 2.5 वर्ष महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात होतं आणि या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात एक गुंडाइझमला ताकद देण्याचा प्रयत्न जो महायुतीच्या सरकारने केला आणि त्याचेच परिणाम आपण पाहतोय। त्या वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याला सुरक्षा दिली गेलेली आहे। कुठल्या कारणाने दिली गेलेली होती सुरक्षा, कोणाच्या शिफारसीने दिलेली सुरक्षा होती? 2 या 3 पोलीस त्याच्याबरोबर फिरतो असं काल पण या ठिकाणी सांगण्यात आलं। एक गुंडाइझमच्या माणसाला ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं, कशासाठी त्यांना दिलेलं होतं आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली। अध्यक्ष महाराज आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज की परळी या ठिकाणी आंधळे आणि गीते या दोघांमध्ये गोळीबार झाला आणि आंधळे नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खून झाला। त्याचंही संचालन करणारा व्यक्ती कोण होता तर वाल्मिक कराडच होता अशा पद्धतीचा रिपोर्ट येतो। अध्यक्ष महाराज ज्यावेळेस हे परळीमध्ये घटना झाली त्यावेळेस तिथं महाजन नावाचेच पीआय होते आणि पाटील नावाचे पीएसआय होते। आता ते परळीवरून केजमध्ये आले। आज पण संतोष देशमुखांची जी घटना झाली या ठिकाणचे पीआय महाजनच आहेत आणि पीएसआय पण पाटीलच आहे का? त्या वाल्मिक कराडाच्याच आदेशाने त्या ठिकाणी पोलीस विभागाची त्या ठिकाणी पोस्टिंग होते का?
सरकार त्यांना कशी मदत करते? आम्ही म्हणायचं की घटना ही सरकार निर्मित होती? अध्यक्ष महाराज, गंभीर आहे हे प्रकरण, गंभीर आहे, राजकीय वर्धस्त आहे. काल या ठिकाणी ते मुद्दे उपस्थित झालेला, मी त्याला रिपीट करत नाही. पण माननीय मुख्यमंत्र्यांचं उत्तर येईल त्यावेळेस आम्हाला त्याला समाधानकारक उत्तर मिळेल. आणि या मंत्रिमंडळातला एक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. अशा पद्धतीची कुजबूज सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात मंत्र्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. आणि त्या पद्धतीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, या घटनेवर आता सुरेश धस असतील, आमच्या मुंदळाताई असतील, आमचे क्षीरसागर असतील, असे अनेक तिथल्या स्थानिक तिथले आमदार आहेत, त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. इथं पक्षवाद नाही झाला. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून बीडमध्ये चाललेल्या सगळ्या तिथल्या परिस्थितीला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. त्याला कुठलंही राजकारण झालेलं नाही. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये सातत्यानं दलितांवर अन्याय होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अध्यक्ष महाराज, मागच्या काळामध्ये मुंबईच्या अधिवेशनामध्ये जय भीम नगर म्हणून पवईमध्ये एक स्थळ आहे. अध्यक्ष महाराज, 650 मागासवर्गीय परिवार त्या ठिकाणी राहतात. अध्यक्ष महाराज, ते अनेक वर्षापासून राहतात. अध्यक्ष महाराज, आपले बिल्डर जे आहेत हिरानंदानी, त्यांनी महानगरपालिकेच्या आणि पोलिसांच्या सहकार्याने त्यांना जबरदस्ती त्याच्यातून त्यांना काढण्याचं काम सुरू केलं. पावसाळ्यामध्ये केलं अध्यक्ष महाराज, आणि तो मुद्दा मी पावसाळ्यातच उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये सरकारने SIT बनवली आमच्या मागणीप्रमाणे. SITचा रिपोर्ट आला अध्यक्ष महाराज, आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पोलीस, बिल्डर आणि महानगरपालिकेचे अधिकारी दोषी आहेत. तरी सुद्धा अध्यक्ष महाराज, हिरानंदानीवर ना एट्रॉसिटीची कारवाई झाली, ना हिरानंदानीला कुठलीही कारवाई झाली नाही, त्याला मदत सरकारने केली. अध्यक्ष महाराज, आजही त्या भागामध्ये ही सगळी मागासवर्गीय मंडळी अजूनही त्या भागातल्या कानाकोपऱ्यामध्ये राहतात. अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकामध्ये 2000 पूर्वी कोणत्याही जागावर राहणाऱ्या रहिवासी त्यांना संरक्षण प्राप्त आपण 2011 पर्यंतच्या झोपडपट्टींना SRAचा कायदा केलेला. अध्यक्ष महाराज, त्यांना कुठलीही चर्चा न करता त्यांना त्या कायद्याप्रमाणे कुठलं त्यांना राहायसाठी घर देण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांना उचलून त्या ठिकाणी फेकण्याचं काम झालं. ते मागासवर्गीय होते म्हणून महायुतीच्या सरकारने यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका केली, बिल्डरला मदत करायची भूमिका केली होती. अध्यक्ष महाराज, मी काल बोलताना सांगितलं अध्यक्ष महाराज, भीमा कोरेगावचं प्रकरण आपल्या इथं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेसही या महायुतीच्या सरकारमध्येच ती घटना झाली. अध्यक्ष महाराज, मागासवर्गीयावर हल्ले करणं आणि मागासवर्गीयांच्या जीवनामध्ये अंधार करणं हे या सरकारचं कृत्य आहे का? अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं की परभणीच्या घटनेमध्ये नेमका हाच प्रकार झाला. अध्यक्ष महाराज, जे भीमा कोरेगाव मध्ये झाला. अध्यक्ष महाराज, कुठलीही घटना एखादी झाली ज्यावेळेस ज्या विक्षिप्त त्या तरुणांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं जे काचाच्या ह्याच्यामध्ये बंद होते काच फोडून, त्यावेळेस त्या संविधानाचं तोडफोड केली आणि त्याच्यानंतर संध्याकाळची घटना अध्यक्ष महाराज 4-4:30 वाजताची घटना आहे. आणि त्याच्यानंतर ते हळूवार त्या परभणी शहरामध्ये पसरली. आणि अध्यक्ष महाराज, दुसऱ्या दिवशी सकाळी लोक जमा झालेत, व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला, सगळी दुकानं बंद झाली. अध्यक्ष महाराज, आणि सगळे दुकानं बंद असताना, परभणी शहर सगळं बंद असताना अध्यक्ष महाराज, घटनेला त्याच वेळेची घटना झाल्या असताना त्यावेळेस समजा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून सगळं थांबवलं असतं अध्यक्ष महाराज, लोकांना एकत्रित येऊ दिलं नसतं तर ही घटना वाढली नसती. कुठलीही घटना 4 तासाच्या वर त्या घटनेला आपण थांबवलं नाही तर अध्यक्ष महाराज, ती घटना सरकार प्रायोजित होते. सरकारला अपेक्षित होतं की ही घटना झालेली आहे, लोक एकत्रित येतील आणि मग कॉम्बिंग ऑपरेशन करू आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना काठ्याने मारू आणि त्यांना जीवे निसे संपवू,
असं सरकारचा अंदाज होता का? मला राजकारण करायचं नाही अध्यक्ष महाराज, पण मी तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये आणि पोलिसांकडून तुम्ही आपण माहिती घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण माझा प्रश्न राहणार आहे की या घटनेला 4 तासाच्या पलीकडे का जाऊ दिलं? तिला तिथंच आपल्याला थांबवता आलं असतं अध्यक्ष महाराज. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे महिला त्या ठिकाणी गेल्यात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे 2च पोलीस होते अध्यक्ष महाराज. आपण गुंडांना पोलीस देतो, पण परभणी शहरामध्ये पोलीस नव्हते का? त्यावेळेस कलेक्टरवर त्यावेळेस हमला झाला असता, मग त्या महिलांनी कलेक्टरवर हमला केला म्हणून त्या महिलांवरच आपण त्यांना गुन्हेगार ठरवलं असतं का? हे जाणून बुजून घटना त्या ठिकाणी करण्याचं काम सरकार प्रायोजित त्या ठिकाणी झालेलं अध्यक्ष. मागासवर्गीय होते अध्यक्ष महाराज. मागासवर्गीयावर अन्याय करणं हे यांचं कामच आहे आणि म्हणून ठरवून त्या ठिकाणी बोला अध्यक्ष महोदय. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना भाऊ त्यांनी जे आपल्या भाषणाला सुरुवात करताना आम्ही काही त्यांना थांबवलं नाही. पुन्हा पुन्हा या सरकार जो आक्षेप येतोय म्हणजे 2.5 वर्षाच्या काळामध्ये गुंडाईजमला प्राधान्य दिलं सरकारनं, अशा प्रकारे त्यांनी आरोप केला. मुळातच त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलंय त्या वाजेपासून सगळी इतिहास अध्यक्ष म्हणून सांगावं लागेल. खंडण्याच्या टोळ्या गोळ्या झाल्या, लोकांचे बळी गेलेत, जे काही प्रकार 2.5 वर्षात घडले अध्यक्ष महोदय ते आपण वाचायचे का? कारण त्यांनी स्वतः आता ते म्हणतात की याला राजकीय काही रंग द्यायचा नाही, त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा झाली पाहिजे. आता पुन्हा त्यांनी आता भाषणात सांगितलं की गुंडाईजमला प्राधान्य देण्याचीच भूमिका सरकारची राहिलेली आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे असे आक्षेप घेणं आणि ज्या प्रकरणाची आपण चर्चा करतो अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचं गांभीर्य आपण घालू म्हणजे विरोधी पक्षाला या विषयाची चर्चा करायची नाही आहे. या प्रकरणाचं फक्त राजकारण करायचं अध्यक्ष महोदय. पराभूत मानसिकतेतून हे बाहेर यायलाच तयार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी चर्चा सकारात्मक व्हायची असेल, खऱ्या अर्थाने या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सगळ्यांचं मत आहे. या सभागृहामध्ये असं कोणी सदस्य नाही की त्या प्रकरणाचा निषेध करणार नाही. परंतु या प्रकरणाच्या पाठीमागे, प्रकरणाच्या पुढे जाऊन काय करायचं, महाराष्ट्राची जी सध्याच्या स्थितीमध्ये आपलं एक अतिशय प्रगतशील राज्य आहे, आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडणं योग्य नाही आहे, कारवाई झाली पाहिजे. परंतु राजकीय पक्षांनी सुद्धा, विशेष करून आमचे ज्येष्ठ सदस्य मित्र नानासाहेबांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जे सरकार गुंडांना गुंडाईजमला पाठिंबा देत आहे, गुंडगिरीला प्रोत्साहन देते अध्यक्ष महोदय, हा त्यांचा जो आरोप आहे. खरं म्हणजे मग त्या विषयावर नानासाहेब आम्हाला फार चर्चा करता येईल. आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये वाजेचा खून झाला, काय झालं, 100 कोटी खंडणी गोळा करत होते, किती मंत्र्यांना जावं लागलं अध्यक्ष महोदय, मला सांगण्याची गरज नाही. परंतु मूळ आता खरं या विषयाबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय पाहिजे असेल तर मला वाटतं या विषयामध्ये राजकारण न आणता या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य त्यांनी ठेवा अध्यक्ष महोदय, अशी आपल्या या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महाराज, मी गांभीर्य ठेवूनच बोलतोय अध्यक्ष महाराज. भविष्यात या घटना होऊ नये हा माझा यामागचा उद्देश अध्यक्ष महाराज. माझा उद्देश ह्या गोष्टी यांच्या पाठीमागे आहे, हे रेकॉर्डवरून काढण्यात यावं. नाही, माझं ऐकून घ्या ना अध्यक्ष महाराज. दुसरा मुद्दा, आपण सकारात्मक चर्चा करा. निश्चित जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपण मागणी करता इथपर्यंत बरोबर. आपण काय रेकॉर्डून काढायला लावलं? सकारात्मक चर्चा करावी. अच्छा, तेवढंच काढायचं ना अध्यक्ष महाराज. माननीय ज्येष्ठ मंत्री महोदयांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी काही भूमिका मांडली अध्यक्ष महाराज, म्हणून मी पावसाळी अधिवेशनामध्ये जी भूमिका मी मांडलेली होती हिरानंदानीच्या बाबतची, जय भीमनगरची, त्याचा उल्लेख मुद्दामून केला. एसआयटीची इन्क्वायरी आपण लावली. एसआयटीच्या इन्क्वायरी नंतर हिरानंदानी, पोलीस आणि महानगरपालिकेचे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. एसआयटीने सांगितलं का कारवाई केली आपण, का त्या मागासवर्गीयांना न्याय दिला. अजूनपर्यंत कुठलाही मागासवर्गीयांना न्याय दिला नाही. पवईतली घटना, मुंबईतली, जिथं सरकार राहते. आपल्याला माहित आहे काल नागपूर शहरामध्ये नकापोज लोकांनी एका घरामध्ये घुसून त्याच्या घरातले 14 लाख रुपये घेऊन गेले. आता अधिवेशन चालू आहे. आणि राहिलं वाजेचा इश्यू, तर
तर परमवीर सिंग कुठं आहेत, काय झालं, त्याच्यावर चर्चा होऊन जाऊ दे. एकदा आपण त्याच्यावरही बोलू, त्याच्यावरही बोललं पाहिजे. परमवीर सिंगला कुठं ठेवलं होतं, तो कुठं आहे, त्याच्यावर एक चर्चा झालीच पाहिजे. वाजेचंही काढू आपण. मग ते जो होता मेन कल्पिट, त्याला कसं मारलं गेलं, ते सगळं आपण काढू, त्याच्यावरही चर्चा करू. आपल्याला काही अडचण नाही आपली, कारण आपली दोघांची लाईन तीच नाहीच आहे. आपली लाईन एकदम सरळ आहे, महाराज चांगला राहिला पाहिजे. आपल्याला गुंडाइझमला कुठेही सपोर्ट करायचा नाही, ही भूमिका तुमची आमची सारखीच असली पाहिजे. पण मी या निमित्तानं सांगतो की कोम्बिंग ऑपरेशन जे झालं अध्यक्ष महाराज, मी मुद्दाहून त्या प्रश्नावर येतो आहे. अध्यक्ष महाराज, तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसं लाठीचार्ज केला? त्याचे व्हिडिओ आपल्याकडे पण आलेत अध्यक्ष महाराज, आपण बघा एकदा. जानवराला सुद्धा त्या पद्धतीने मारलं जात नाही, त्यालाही आजकाल ॲनिमल ऍक्ट आहे. माणसांना त्या पद्धतीनं, महिलांना त्या पद्धतीनं मारलं गेलं. पोलिसांनी स्वतः ॲटोचे फोडलेत काच, दुकानाचे काच फोडलेत, पोलिसांनी फोडलेत. तर पोलिसांचा गुंडा राजा असं म्हणू आपण? पोलिसांवर कंट्रोल कोणाचा? कोणी लाठीचार्ज करायला लावला? कलेक्टर म्हणतो मी लाठीचार्ज करायला सांगितलं नाही. एसपी सुट्टीवर होते, कोणीतरी चार्ज मध्ये होते तिथे ऍडिशनल एसपी, तर म्हणते मला माहितच नाही. कोण तिथं आयजी गेलेत, कोणी लाठीचार्ज करायला लावला? सरकारने लावला. मी मुद्दामून तुम्हाला एक गोष्ट सांगितलं, विखे पाटील साहेब, चुकून गृह खातं तुमच्याकडे आलं तर तुम्हालाही होईल अभ्यास त्याचा. मी आपल्याला सांगतो की कुठलीही घटना असो, त्या घटनेला 4 तासाच्या आत आपण त्याला थांबवलं नाही आणि ती घटना झाल्यानंतर तिच्यात लाठीचार्ज करणं, कोम्बिंग ऑपरेशन करणं, हे सरकार प्रायोजित असतात असं त्याला म्हटलं जातं. वेळेस तिला अडवलं पाहिजे, हीच त्याच्यातली भूमिका असते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणारं अन्याय, अत्याचार, त्याच्या वेदना आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे. आणि हरण्याच्या याच्यामध्ये मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी बोलणार, त्याच्यावर आपण ते नंतर चर्चा करू. पण अध्यक्ष महाराज, जी घटना झालेली आहे, हे खऱ्या अर्थाने या घटनेचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी पडेल. अध्यक्ष महाराज, का बेगुन्हावर तुम्ही गुन्हे दाखल केले? निरपराध लोकांवर गुन्हे दाखल का केले? सोमनाथ सूर्यवंशीला तो फक्त व्हिडिओ काढत होता, रिअलिटी मांडत होता. आपण पाहतोय की खूप लोक व्हिडिओ काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात. सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी पोलीस जे लाठीचार्ज करत होता, त्या लाठीचार्जाचं आणि जे कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बेदम लोकांना मारत होते, त्याचं ते आपल्या मोबाईलवर ते व्हिडिओ करत होते. आणि म्हणून त्याला पकडून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेदम पोलीस कस्टडीमध्ये मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली. अध्यक्ष महाराज, मग जेव्हा पोलिसांनी हे कृत्य केलं, तुम्ही अजूनपर्यंत एखाद्या पोलिसाला कारवाई केली नाही का? केली नाही. माझा प्रश्न तो आहे विखे पाटील साहेब, सरकार प्रायोजित मी म्हणत आहे, तुम्ही गुंडाच्या बाजूने आहे, गुंडाराज पोलिसांमध्ये तुम्ही आणलेला आहे, हे नाकारता येत नाही. विरोधक असतील त्याला पोलिसाला सांगतात गुन्हे दाखल करा. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही विषय काढला म्हणून मी काढणार नव्हतो. हे आता घटना सुरू झाली बीडवाली. या बीडच्या घटनेमध्ये हा जो वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या 2-4 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर. घरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. खोटे गुन्हे 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे. तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला. म्हणून मी सरकारवर आरोप करतो, व्यक्तिगत कोणावर करत नाही. सरकार कमजोर नाही, आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत, पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे कारवाई चाललेली आहे, तुम्ही माहिती घ्या. आता तुम्ही सरकार आहात, तुम्ही माहिती घ्या. त्यांनी या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर पोलिसांच्या माध्यमातून. कशासाठी गुन्हे दाखल केलेत? काय करतात पोलीस लोक? पोलीस शासनाचं ऐकतात की एका गुंड व्यक्तीच्या? आणि त्याचं मी गुंड याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी अनेक खून पाडलेत, 302 सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत.
अनेक केसमध्ये ते आहेत. हे जे मी मगाशी सांगितलं की आंध्र गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे. आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाहीत. मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्या दुसऱ्या दिवशी आले, त्यानंतर गायब झाले. आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो. काल म्हणत होते आमचे जितेंद्र वाळ की नाव घ्या, कोण आहे आका, नाव घेत नव्हते, घाबरत होते. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत. काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये. परभणी हे जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती, जे गुंड्यासारखा वागत होते, त्या निरपराध लोकांना मारत होते, अनेक लोक घायल आहेत. सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे, हत्या केलेली आहे. हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा. हे वचन आम्हाला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आणि म्हणून मी जे आरोप करतोय, आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीनं हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेलं आहे ते 2.5 वर्षापासून चाललेलं होतं, पण आता त्याचा अंत झाला पाहिजे हे माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र, आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय. कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत, नाव घ्यायला तयार नाहीत. एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिली नाही. 99 मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात. उद्या वाल्मिक कराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार. 99 मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते. असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही, आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. पण आम्हाला जे उत्तरात जे पाहिजे आहे, जे घटना आहे, आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं. मग सुरेश धस असतील, आमचे जितेंद्र वाळ असतील, क्षीरसागरजी असतील, त्या मुंदळाताई असतील, त्यांनी ज्या पद्धतीने इथली सगळी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज हे सुन्न करणारं डोकं सुन्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण आहे, लोक घाबरून गेलेले आहेत. परभणीची घटना हे न विसरणारी आहे. भीमा कोरेगाव मधल्या अजूनही लोकांवरचे केसेस वापस घेतले गेलेले नाही आहेत. त्यांच्यावर जी कमिटी बनवली त्या कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे, तो कमिटीचा रिपोर्ट अजून प्रकाशित केला जात नाही, जनतेसमोर आणला जात नाही. आखरी दलितांवर किती अन्याय आपण करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय सरकारला आहे की सरकारने या सगळ्या उपाययोजना चांगल्या कराव्यात आणि एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करता येईल, हा गुंडाराज महाराष्ट्रातला कसा संपवता येईल याच्यावर सरकारने, आणि पोलिसांमधला जो गुंडाराज आहे, पोलीस तर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो, कारण या पोलिसांचा दोष किती आहे मला माहिती नाही. आज आपण किती लोकांना सिक्युरिटी दिली अध्यक्ष महाराज. Y+ तर आता असं आहे अध्यक्ष महाराज, कोणालाही Y+ आहे. Y+ वाला पाहिला तरी साले पोंग पोंग गाड्याच बसतात की आपल्याला वाटतं मंत्री झाला. आता कोणी पण Y+ मध्ये फिरतो अध्यक्ष महाराज. मला या निमित्तानं अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये किती लोकांना Y+ आहे, जे आमदारांना Y+ नाही मिळत अध्यक्ष महाराज, पण दिलं गेलेलं आहे. किती आमदारांना मिळाले ते Y+ आम्हाला माहिती मिळाली पाहिजे अध्यक्ष महाराज, कारण की हा जनतेचा पैसा आहे. पोलिसांना आम्ही पगार देतो ते जनतेचे पैसे आहेत. त्यांना कशासाठी Y+ दिले, कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत, कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत. 1 पोलीस 2 पोलीस आपण देतोय ते आपल्या राज्यामध्ये आहे, आम्ही तर घेतलीच नाही अध्यक्ष महाराज. पण मी तुम्हाला सांगतो की मुद्दा एक असा आहे की हा Y+ ही आजकाल तर एकदम कॉमन झाली अध्यक्ष महाराज. एकीकडे राज्याच्या जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आमच्याजवळ नाही, पण आमदार गुंडाइजम करणारी व्यवस्था त्यांना अगर सुरक्षा दिली जात असेल तर जनतेने काय करावं, कोणाकडे पाहावं, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. ही पण माहिती मला या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी एवढी विनंती करतो.
आणि महाराष्ट्रात दुसऱ्यांदा परभणीसारखी केस होऊ नये, भविष्यामध्ये बीड सारख्या घटना घडू नये, याच्यासाठी पूर्ण उपाययोजना सरकारने या ठिकाणी आम्हाला सांगाव्यात एवढी विनंती करतो आणि 2 शब्द ज्योती संपवतो. गायकवाड